नमस्कार. यूट्यूब या प्रकारामुळे आज थोडा बहुत प्रसिद्ध असलो म्हणजे लोक मला ओळखत असले तरी मी या आधीचा आणि आताचा एक सामान्य पत्रकारच होतो हा शब्द मी वापरतोय. एका साखळी वृत्तपत्रातल्या एका आवृत्तीचा संपादक म्हणून काही वर्ष काम केल्यानंतर त्या पत्रकारितेला थोडीशी पदाची प्रतिष्ठा मिळालेली होती. पण होतो एक साधारण पत्रकार. पत्रकारितेच्या आयुष्यात पत्रकारितेसाठी पुरस्कार घ्यायचे नाहीत हे ठरवलेलं होतं. त्यामुळं कुठलाच पुरस्कार स्वीकारत नव्हतो पत्रकारितेसाठीचा. कुठलाच घ्यायचंच नाही ठरवलं होतं. कारण ज्या कामासाठी संस्थेच्या मालकाकडून आपण रोख रक्कम घेतो, मोजून पैका घेतो, त्यासाठी पुरस्कार स्वीकारायचा नाही हे ठरलं होतं. कारण जे श्रम आपण पैशाच्या मोबदल्यात विकतो त्यासाठी वेगळा पुरस्कार काय घ्यायचा. आणि असं आपण काय दिवे लावलेत की पुरस्कारांची यादी करून घ्यावी आणि 100 पुरस्काराची यादी आपल्या नावावर दाखवावी. या साध्या सरळ मताचा मी होतो. यात मोठेपणा वगैरे काहीच नाही. म्हणजे ज्याचे मोजून दाम घेतो त्यासाठी वेगळा पुरस्कार आणि वेगळा मोठेपणा घ्यायची गरज नाही असं माझं मत होतं. मी पत्रकारिता सोडली 2019ला. पुढारी या वृत्तपत्राच्या कार्यकारी संपादक पदाचा राजीनामा दिला आणि आता काम करायचं नाही असं ठरवलं. नोकर म्हणून काम करायचं नाही. पुढारी, पुण्यनगरी, एकमतचा एक कटू अनुभव, त्यानंतर स्टार माझा, आताचं जे ABP आहे ते, तरुण भारत, गावकरी नाशिकचा, अशा वेगवेगळ्या वृत्तपत्रांमध्ये TV चॅनलमध्ये काम करत गेलो. आणि मग सगळंच थांबवून यूट्यूबवर कामाला सुरुवात केली तेव्हा अनेकांनी मला दूषणं लावली होती की संपला हा, गेला, आता या स्थितीत आलाय की आता यूट्यूबवर बोलतोय वगैरे वगैरे. मलाही नव्हतं वाटलं की यूट्यूबवरचं माझं बोलणं लोकांना एवढं भावेल, आवडेल. आणि इथे बोलताना मी एक काळजी घेतली होती, ते म्हणजे माझं तटस्थ बोलणं नव्हतं. म्हणजे मी फार तटस्थ आहे, विश्लेषण करतो वगैरे वगैरे असं काही माझं मत नव्हतं. अॅनालायझर हे नाव घेतलं असेल तरी ते ॲनालिसिस एका माझ्या मताचं ते ॲनालिसिस होतं. म्हणजे मला जे वाटतंय, मला जे पटलंय ते मी मांडतो. बघावं न बघावं याचा संपूर्ण अधिकार यूट्यूब बघणाऱ्या प्रेक्षकांच्याकडे होता. कारण ते मत मी माझं मांडतोय, माझं बोलतोय असं वाटत होतं. बघता बघता 50 कोटीच्या वरची व्ह्यूवरशिप त्याला मिळाली, 10 लाखाच्या वर सबस्क्रायबर मिळाले आणि या सगळ्यातून एक उत्तम परिवार जोडता आला. त्याचं फलित म्हणून की काय हे तुम्हाला जे दिसतंय ते प्राप्त झालेलं आहे. खरं तर पत्रकारिता म्हणून, बोलणं म्हणून माझ्या राजकीय मतांचं मिळालेला हा पहिला आणि मला वाटतं शेवटचा असा हा पुरस्कार असेल. कारण पत्रकारितेसाठी पुरस्कार घ्यायचा नसतो हे ठरवलेलं आहे. हा पुरस्कार नाही आहे, याला मी पुरस्कार म्हणत नाही. म्हणजे हे आपल्या बदलत्या वेळेनुसार घड्याळे मुद्दाम दाखवतोय त्याचं कारण सुद्धा सांगतो. बदलत्या वेळेनुसार मिळालेलं आहे आणि ती स्वीकृती आहे, ती मान्यता आहे. मी माझ्या तिथल्या भाषणातही म्हणालो होतो की हा पुरस्कार नाही तर हे मंगेशाचं देणं आहे, देणं मंगेशाचं, अशी ते देणं आपल्याला मिळालं याचा आनंद मला आहे. हृदयनाथ मंगेशकरांनी पद्मजा फेनानी जोगळेकरांच्या एका कार्यक्रमात माझी लिफ्टमध्ये भेट झाल्यानंतर एका कार्यक्रमाला येण्याचं निमंत्रण दिलं. पुण्यात झाला तो कार्यक्रम. आणि त्या पुण्यातल्या कार्यक्रमात त्यांनी या पुरस्कारासाठी माझी निवड केल्याचं स्वतःच घोषित करून टाकलं आणि हात वर करून संमती कळवा असं सांगितलं. ती संमती कळवण्याशिवाय माझ्याकडं दुसरा कुठला पर्यायच नव्हता. कारण हृदयनाथजी मंगेशकर यांच्यासारख्या मोठ्या माणसांनी आपले व्हिडिओ बघणं, त्या बघितल्यानंतर त्यांना असं वाटणं की याचं कौतुक केलं पाहिजे आणि त्यांनी त्याची घोषणा करणं मंगेशकर परिवाराच्या उपस्थितीमध्ये, यात सर्व काही आलं असं मला वाटलं. आणि तो पुरस्कार स्वीकारायला मी 24 तारखेला पंडित दीनानाथ मंगेशकरांच्या 84व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात तो कैलास सत्यार्थी, सकाळचे मुख्य संपादक प्रताप पवार यांच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये, हृदयनाथजींच्या उपस्थितीमध्ये, उषाताईंच्या उपस्थितीमध्ये हा पुरस्कार मिळाला. आणि त्यावेळी व्यासपीठावर जी मांदियाळी होती ती खूप मोठी होती.
त्याचे काही फोटोज मी तुम्हाला आत्ता एकानंतर एक दाखवतोय की कोण कोण त्या कार्यक्रमाला हजर होतं, कसं होतं, हे सगळं तुम्हाला त्या फोटोच्या माध्यमातून दिसेल. खरं तर या पुरस्काराकडं ती पाठीवरची थाप म्हणून मी बघतो. लढ म्हणणारी माणसं असतात, आपण या लढत जातो. यासोबतच हृदयनाथजींनी मला एक छान नंतरच्या बैठकीत एक वाक्य सांगितलं. मी हृदयनाथजींना या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो की तुमचं ते वाक्य मी लक्षात ठेवीन. त्यांच्या अर्थात गाण्याच्या पद्धतीत ते म्हणाले होते, सुशील, एखादा गायक बेसूर गातो हे जगाला सांगायचं असेल तर तो बेसूर गातो एवढंच सांगावं. तो कसा बेसूर गातो हे जर आपण गाऊन दाखवायला लागलो तर आपण सुद्धा बेसूर होतो. म्हणालो खरं आहे. एखादा वाईट माणूस घाण बोलतो आणि तो घाण कसा बोलतो हे जर आपण पुन्हा पुन्हा सांगत असू तर त्याची तेवढीच घाण आपण पुन्हा ओततो हे लक्षात ठेवावं. बरं नाही वाटत ते. त्यामुळं ते टाळावं असं मला वाटतंय. त्यांची वाक्य तुझ्या तोंडून येणं बरं नाही वाटत, त्यामुळं ते तू तसं करू नये असं मला वाटतंय. हे त्यांनी दिलेला सल्लासुद्धा मी आता कटाक्षाने पाळेन. पण कधी कधी काय होतं ना, तो काय बोललाय, कुठल्या वृत्तीने बोललाय हे सांगताना आपल्याला त्या गोष्टी बोलाव्या लागतात. त्यामुळं त्या तोंडून येऊन जातात कधी कधी. पण आता त्यांचे व्हिडिओ दाखवून थांबणार आहे. पुढे तो कसा बोलला हे वाक्य पुन्हा पुन्हा रिपीट करण्याची गरज नाही असं मला वाटतंय, खास करून हृदयनाथजींसारख्या माणसांनी बोलल्यावर. कलाकार माणसांच्या सगळ्याच गोष्टी कलात्मक असतात. मला एक छान गिफ्ट त्यांच्याकडून या पुरस्काराची घोषणा होताना मिळालेलं होतं. म्हणजे हे पुरस्काराच्या वेळेला नाही, बघाल तर सामान्य घड्याळ आहे, पण या घड्याळाचं वैशिष्ट्य असं जे तुम्हाला उडून दिसेल. पण या टायटनच्या घड्याळाच्या आतमध्ये एक स्वाक्षरी आहे आणि ती स्वाक्षरी आहे स्वरसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकरांची. लता मंगेशकरांच्या स्वाक्षरीचं हे घड्याळ, जे माझा वेळ देखील आता मला सांगेल समय बदल रहा है असं. आणि जेव्हा अशा मोठ्या माणसांच्या सदिच्छा आशीर्वाद आपल्याला मिळतात ना, तेव्हा ते भरभरून पावल्यासारखं वाटतं. त्यासोबत त्यातली रक्कम सगळ्यांना ठाऊक आहे कारण ती घोषित केलेली आहे. मला कौतुक या पाकिटाचं आहे. हे पाकिट बघा, खूप छान आहे. याच्यावरती दीनानाथ असं लिहिलं आहे आणि खरोखरच ते दीनानाथ होते. आणि त्याच्यामध्ये एक चेक आहे छानसा. हे पाकिटही खूप छान आहे. 1,01,000 रुपयाचा जो धनादेश आहे, तो धनादेश देखील तुम्हाला या पाकिटामध्ये मिळेल. या 1,00,000 रुपयाचा धनादेशापेक्षाही मला हे घड्याळ खूप महत्त्वाचं वाटतंय कारण त्यावरती स्वरसम्राज्ञी लता मंगेशकरांची चक्क स्वाक्षरी आहे आणि त्या घड्याळाला आता मी माझ्या कायम हातावर बांधू शकणार आहे. त्यामुळं हृदयनाथजींना मी सांगतो की आत्ता या क्षणाला असतं मी इथून काढतोय. आत्तापर्यंत ते घातलं नव्हतं यासाठी की ते आपल्याकडं असावं, टिकून राहावं असं वाटत होतं. पण आता यापुढे ते घड्याळ माझ्या मनगटावर तुम्हाला दिसेल. त्यामुळं हे आता मी या क्षणापासून ते घड्याळ माझ्या हातावर ठेवणार आहे. मला कोणी पुन्हा भेटलं तर नक्की ते त्यांना दिसेल. मी मंगेशकर परिवाराचे आभार व्यक्त करून त्या भारातून मुक्त होऊ इच्छित नाही. हे हातात घालतोय त्या पुरस्काराच्या सोबत म्हणून थोडा वेळ असं लागतोय. तर त्यांचे मी आभार व्यक्त करून लगेच त्यांच्या ऋणातून मुक्त होणार नाही यासाठी की त्यात कायम राहिलेलं बरं. एखाद्या मोठ्या माणसाने असं आपल्यावर मायेचं सिंचन करावं, प्रेमाचं सिंचन करावं, यापेक्षा वेगळी गोष्ट ती कोणती. त्या व्यासपीठावर इतकी मोठी माणसं हजर होती. म्हणजे कैलास सत्यार्थींसारखा शांततेचा नोबेल पुरस्कार विजेता, त्यासोबत आपले गायक काळे, त्यानंतर सुबोध भावे, प्राजक्ता माळी, अच्युत गोडबोले आणि अशी कितीतरी मंडळी ज्यांच्या सोबत आपण बसलो आहोत ही जाणीवच मनाला सुखावणारी होती. पत्रकार आयुष्यात अश्रद्ध होण्याचा धोका असतो असं माझे गुरु विवेक गळसासे म्हणायचे. खरं तर लोकांना जे भावतंय ना आत्ता माझ्यातलं, असं जे लोक म्हणतात, माझा दावा असा नाही, जे आवडतंय असं लोक म्हणतात, ते सगळं माझ्या गुरुची देण आहे. माझे गुरुजी विवेक गळसासी, त्यांच्या वाणीतलं माधुर्य, त्यांच्या अभ्यासातलं माधुर्य काही अंशाने जरी माझ्यात आलं असेल, कदाचित त्याचमुळे लोकांना मी आवडत असेल. तर ते म्हणायचे की ते संपादक होते तरुण भारतचे, मी प्रतिनिधी असताना, तालुका प्रतिनिधी असताना, ते एक वाक्य छान म्हणायचे की पत्रकार आयुष्यात अश्रद्ध होण्याचा धोका असतो.
कारण सगळ्यांच्या सोबत राहून 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 त्याला प्रत्येकाच्या चुकीच्या गोष्टी कळू लागतात आणि मग चांगुलपणावरचा विश्वास, चांगुलपणावरची श्रद्धा निघून जाते. छिद्रान्वेषी होतो पत्रकार. तो छिद्रात बोट घालून फाडून मोठं करून लोकांचं काय काय बघता येऊ शकतं ते बघतो आणि अशा वेळी त्याच्या आयुष्यात श्रद्धा नावाचा प्रकार उरत नाही. पत्रकार म्हणून तुम्ही काम करत असताना, लोकांसाठी काम करत असताना आपल्या आयुष्यातली श्रद्धा कायम राहावी यासाठी मेहनत करणं आवश्यक असतं. आणि त्यांच्या त्याच वाक्यामुळं काही लोकांच्या वरती तरी आपली श्रद्धा असली पाहिजे हे माझ्या मनात ठसलं. आणि मग मंगेशकर परिवार असो, या देशाला मोठं करण्यासाठी योगदान देणारी व्यक्ती असो, या सगळ्यांसाठी म्हणजे या राष्ट्रासाठी झटणारी संघासारखी संघटना, ज्यांच्या सरसंघचालकांच्या विषयात माझ्या मनात आलेली श्रद्धा असो, या देशाला मिळालेले पंतप्रधान नरेंद्र मोदी, मी ठामपणे सांगतो, मी कचरत नाही, घाबरत नाही, लाजत नाही, त्यांच्याविषयी माझ्या मनात असलेला श्रद्धेचा भाव असो, हा असाच कायम राहावा हीच माझ्या मनातली धारणा असते. म्हणून जेव्हा मी मोठ्या माणसांच्या मांदियाळीत जातो तेव्हा ती श्रद्धा म्हणून त्यांचं मोठेपण स्वीकारत त्यांचं कौतुक करणं किंवा त्यांच्या त्या क्षेत्रातील योगदानाबद्दल आपल्या मनात श्रद्धा असणं आवश्यक असतं आणि ती श्रद्धा मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. बाकी मंगेशकर परिवाराच्या वतीनं 84व्या स्मृतिदिनाला दीनानाथ मंगेशकरांच्या दिलेला हा पुरस्कार मी यूट्यूबवरच्या माझ्या सगळ्याच प्रेक्षकांना समर्पित करतो आहे. कारण तुम्ही होतात म्हणून हे यश आहे, तुम्ही बघितलं, तुम्ही मान्य केलं म्हणून हे यश आहे. आणि यानंतर एक गोष्ट नक्की ठरवली आहे की माझ्या राजकीय भूमिका सगळ्या जगाला ठाऊक आहेत, माझ्या सामाजिक भूमिका सगळ्या जगाला ठाऊक आहेत. यापुढचा काळ हिंदुत्व रक्षण आणि हिंदुत्वासाठी जे आवश्यक असेल ते, प्रसंगी हिंदुत्वासाठी भारतीय जनता पक्षावर जरी प्रहार करावे लागले तरी ते करायला हरकत नाही, अशा स्वरूपाची भूमिका कायम राहील. मी आपल्या सगळ्यांच्या ऋणात आहे. खरं तर मंगेशकर परिवाराने दिलेलं हे प्रेम हे आपण यूट्यूबवर मला रोज बघणाऱ्या माणसांच्यामुळे आहे आणि हा पुरस्कार मी तुम्हा सगळ्यांना समर्पित करतो आहे. नमस्कार. जागृतीचा विधायक बुरुज